तुमची जर सिंह रास असेल तर हा व्हिडिओ चुकू नका, कारण येत्या 15 जूनच्या भयंकर महाअमावस्येच्या आधी संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत व दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीची मूळ उचकाटून करेल. आणि सर्वात महत्त्वाचा धक्का म्हणजे ती एका व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी सुद्धा वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योग नाही, तर हा 15 जूनच्या काळोख्या अमावस्या आधी घडणारा साक्षात ईश्वरी असा संकेत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सिंह राशीच्या मंडळींनो, जन्मापासूनच राजासारखा स्वाभिमान बाळगणाऱ्या, सिंहासारखे नेतृत्व गुण असणारे, प्रत्येक कामात पुढाकार घेणारे, पण सध्या मानसिक त्रासातून आणि क्रोधाच्या संयमातून जाणाऱ्या भाग्यवान सिंह राशीच्या मंडळींनो, अत्यंत सावधान राहा, कारण येत्या 15 जूनच्या अमावस्यापूर्वी तुमच्या नशिबाचं संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरण यातना सहन करत आहात, ज्या एकांपणाच्या अंधारात, नातेवाईकांच्या टोमण्यात आणि मानसिक त्रासात जगतात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त रहस्यमय हालचाली सुरू झाल्यात, ज्यामुळे एक अत्यंत पवित्र व दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली आहे. ही शक्ती तुमच्या घरात असं काही सुख समृद्धीचं वादळ घेऊन येणार आहे, ज्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका सुखाचा आहे तितका तो सुरुवातीला तुम्हाला पुरता हादरून सोडणारा ठरेल. कारण सिंह राशीच्या मंडळींनो, तुम्ही स्वभावाने अत्यंत स्वभावाने स्पष्ट व्यक्ती आणि आतून भावनिक आहात. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी केवळ एक योगायोग आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार मंडळी, ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोख्यात तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर आणि स्पष्ट संकेत देते. तुमच्या आजूबाजूला गेले काही तासात अचानक असे काही रहस्यमय बदल झाले असतील, ज्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष केलं. पण आता सावधा, कारण 15 जूनच्या अमावस्येच्या ती अगर्द रात्र लागण्यापूर्वीच तुमच्या घरात एका अशा रूपाने आगमन होईल, ज्याचं नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळे आनंद अश्रूने घळाघळा पाणवतील. नाही, आता सर्वात मोठा हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न असा आहे की तुमच्या घरात प्रवेश करणारी ती दिव्य शक्ती नेमकी कोणत्या रूपात येणार. तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखादं चमत्कारी युगपुरुष वाटसरू बनून येणार, की तुमच्या घराचा उंबरठा उजळायला एखादा सिद्धी पुरुष तुम्हाला गुप्त असा कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्म घेऊन तुमच्या संपूर्ण घराचं कल्याण करणार आहे. या 3 गूढ रूपापैकी कोणतं रूप 15 जूनच्या अमावस्येच्या आधी तुमच्या दारावर दस्तक देईल, आणि हा महाचमत्काराला ओळखण्यासाठी तुम्हाला कोणते भयंकर संकेत पाहावे लागतील, या सर्व रहस्याचा पर्दाफाश आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आणि भविष्यवाणीमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल, म्हणून जराही शांतपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भविष्यवाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी. तर सिंह राशीच्या मंडळीनं, येथे 15 जून रोजी घडणारी किंवा उजडणारी ही अमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येला घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त व प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येच्या नेमकी काही दिवस आधी संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकर्मक उलथापालथ सुरू होईल. देवगुरु बृहस्पती आणि तुमच्या राशीचा परममित्र असलेला ग्रह दुर्मिळ व महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट आणि तीव्र प्रभाव तुमच्या सिंह राशीवरती पडत आहे. हा ग्रह बदलचा इतका वेगवान आहे की 15 जूनची मुख्य तिथी उजडण्यापूर्वी तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने फिरणार असून आजवर रखडलेली तुमची सर्व कामे अचानक मार्गी लागण्यास सुरुवात होतील. मंडळी, तुमचा राशी स्वामी पराक्रमी सूर्यदेव
असला तरी गेल्या काही काळापासून तुम्ही राशीवरील इतर कठीण ग्रहांचा काळ आणि मानसिक संघर्ष सहन करतात, परंतु या अमावस्येच्या आधी त्याचा भयंकर नकारात्मक प्रभाव अचानक थंडवणारा आहे. पण तुमच्या राशीला इतर शुभग्रहांची व भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. तेव्हाच नशिबाचे बंद दरवाजे एका रात्रीत उघडतील मंडळी. त्यामुळे हा काळ तुमच्या विचारसरणीत आणि कार्यात प्रचंड स्पष्टता घेऊन येईल. आज तुमच्याच घरात राहून, तुमच्या अगदी जवळ राहून, तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारी आणि तुम्हाला अंधारात ठेवणारी कपटी मतलबी लोक कोण होती याचा अत्यंत धक्कादायक खुलासा अमावस्या आधी होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओढून काढणार आहे. कारण शत्रूचे सर्व डावपेच उलटून टाकण्यासाठी तुमचा राशी स्वामी सूर्यदेव आता पूर्ण सज्ज झाला आहे. या बदलत्या ग्रहमानामुळे तुमच्या मनात गेले अनेक दिवसापासून साचलेली ती खोल वेदना असो किंवा सोसणारा एकटेपणा असो किंवा निराशाची भावना असो, ती एका झटक्यात नष्ट होईल. मंडळी, 15 जूनच्या अमावस्येच्या आधी सर्व काही तास तुमच्या आयुष्यासाठी आणि अत्यंत निर्णायक तितकेच भीतीदायक ठरतील. कारण ग्रहाची महायुती तुमच्या समोर अशा काही घटना घडून आणेल ज्या पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण निसर्गाने तुमच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण वैभवशाली मार्ग तयार करून दिला असून या नव्या पर्वाची सुरुवात अमावस्येच्या रात्री सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच की येत्या काही तासात तुमच्या घरात होईल. त्यासोबतच 15 जूनची ही अमावस्या उजळण्यापूर्वी तुमच्या घरात एक अत्यंत पवित्र, अदृश्य आणि दिव्य ऊर्जेचा प्रवेश होऊन नकारात्मक शक्तीचा नाश होईल. गेले अनेक वर्षापासून तुमच्याच घरात, नात्यात व समाजात तुम्ही जे काही मरण यातना सहन केल्या किंवा दुःख सहन केलं त्याला पूर्णविराम देण्याची वेळ आता आली आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी आणि अगदी घरच्यांनी सुद्धा तुमच्या सरळपणाचा व राजशाही आक्रमकतेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला पावलोपावली जी टोमणी मारली, तुमच्या परिस्थितीवर तुमची जी क्रूर थट्टा केली, तो सर्व मानसिक त्रास आता संपणार आहे मंडळी. कारण तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द, तुम्हाला रात्रभर रडवणारे ते टोमणे आता त्या लोकांच्या घशातच अडकतील. कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचं आणि प्रामाणिकपणेचं फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात आता प्रवेश करणार आहे. लक्षात घ्या मंडळी, हा देवी चमत्कार 15 जूनच्या आधी तुमच्या घरात अशा काही घडामोडी घडून आतील ज्या पाहून तुमचे निंदक आणि शत्रू थक्क होतील. ज्या लोकांनी तुम्हाला नेहमी कमी लेखलं, तुमच्या आर्थिक परिस्थितीची अपयशाची चेष्टा केली, तेच लोक आता तुमच्यासमोर मान झुकून उभे राहतील. घरात गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून पैशाच्या चणचणीमुळे आणि सततच्या कटकटीमुळे जे काही मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ते वातावरण हे दिव्य शक्ती एका क्षणात प्रफुल्लित व शांत करून टाकेल. अचानक धनलाभाचे असे काही गुप्त मार्गही मोकळे होतील ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमचे रखडलेले कामं, कोर्ट कचेरीचे वाद आणि जुने थकबाकीसुद्धा अत्यंत वेगाने तुमच्या पदरात पडेल. मित्रांनो किंवा मंडळींनो, ताई आणि दादांनो, लक्षात घ्या, ही दिव्य शक्ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुमच्या घराला एक अदृश्य अद्भुत अशा सुरक्षा कवचाने वेढून टाकणार आहे. तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास सुरू झाल्यामुळे घरातील दारिद्र्य, अलक्ष्मी किंवा नकारात्मक ऊर्जा मुळात सगट किंवा मूळ नष्ट होईल. आजवर ज्या मानसिक त्रासाने तुम्हाला निराशेच्या गर्दीत ढकलले होते, ते सर्व काळी सावली या दिव्य शक्तीच्या प्रकाशाने दूर होईल. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा असा काही महापूर येईल की कालपर्यंत तुम्हाला टोमणे मारणारे नातेवाईकच आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमच्याकडून मदत मागण्यासाठी स्वतःहून तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठोकतील. मित्रांनो किंवा ताईंनो, दादांनो, लक्षात घ्या, आता जे काही सांगते ते ध्यान ऐकून ऐका. कारण 15 जूनच्या अमावस्यापूर्वीच तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एक वेगळीच असे 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तीचा संबंध येईल जो तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरामोहर बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे तुमच्या समोर योगपुरुषासारखा देवी तेज असलेला एखादा वाटसुरू अचानक येईल. हा कोणताही सामान्य माणूस नसेल, तर ब्रह्मांडातून थेट तुमच्यासाठी पावलेला एक देवदूत असेल. हा वाटसुरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अशा हाताशी असलेला, तेव्हा अचानक प्रकट होईल. तो तुमच्याशी जास्त काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुख व समृद्धी जीवनाचा एक असा गुप्तूत कानमंत्र देईल मंडळी, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती, संभ्रम कायमचा नष्ट होईल. सोबतच सिंह राशीच्या मंडळीनं दुसरा
अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्धी साधू किंवा तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. गेले अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अव्यस्तता, नात्यामधील दुर्वा निर्माण झाला होता, त्याचे निवारण किंवा त्याचे निराकरण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि जुन्या वाईट नजरेचा अंत होईल आणि तो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल. तो तुमच्या डोळ्यात पाहून तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुप्ते सांगेल की जे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या साधूच्या मुखातून निघालेले शब्द थेट ईश्वराचा आशीर्वाद असतील. मंडळी, जे तुमच्या घरातील सुखाचा महापूर घेऊन येतील. आणि सोबतच या सर्वांमध्ये तिसरी आणि सर्वात आनंददायी घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यामधील एक दिव्य बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेत मिळेल. हे बाळ म्हणजे तुमच्या घराण्याचे कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पाऊलगुणाने तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद असतील किंवा नातेवाईकांचे टोमणे असतील, एका झटक्यात हवेत विरळून जातील. जेव्हा घरातली लोक या आनंदाच्या वार्तेत किंवा या व्यक्तीचे नाव तुमच्या कानावर घातली, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळतपणे आनंद अश्रूने घळाघळा पाणवतील. या तिन्ही गूढ घटनेपैकी नक्की कोणते रूप 15 जूनच्या अमावस्येआधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, हा साक्षात ईश्वरी शक्तीचा पूर्वलिखित अन्याय असेल. मंडळी, यासाठी गेले अनेक महिन्यापासून सिंह राशीवर आणि तुमच्या मनावर जो भयंकर अशुभाने संशयास्पद ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यामध्ये विष कालवण्याचं कामही केलं, तो काळकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावस्येआधी मुळासकट नष्ट होईल. ही वाईट सावली दूर होताच तुमच्या मनातील सर्व भ्रम, अनामिका, भीती आणि असुरक्षिततेची भावना एका झटक्यात नाहीशी होईल. तुमच्या मनावर जे काय एक प्रचंड भावनिक ओझं होतं, ज्यामुळे तुम्हाला रात्रीची झोपही लागत नव्हती, ते ओझे इतके हलके होईल की तुमच्या बऱ्याच दिवसांनी सुटकेचा श्वास घेता येईल. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील अत्यंत जवळच्या सदस्यासोबत जे जुने गैरसमज आणि वाद गुदमरून टाकत होते, ते आता या अमावस्येपूर्वी अत्यंत शांतपणे मिटवणार आहेत. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. मंडळी, ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आळ आणले किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना आता स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ते माणसे स्वतः नतमस्तक होईल, तुमच्या जवळ येतील आणि तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एक निव्वळ किंवा एक निखळ आणि मनोमोकळे हसू पाहायला मिळेल. निसर्ग तुम्हाला अभूतपूर्व बदलाची काही अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत 15 जूनच्या आधीच म्हणजे येत्या काही तासात देण्यास सुरुवात करेल. जर तुम्हाला अचानक जुने अर्थपूर्ण गाणी वारंवार ऐकू येत असतील किंवा त्या विशिष्ट रूपाचे संकेत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तुमच्या डोळ्यासमोर येत असतील, तर समजून जा की देवी शक्तीने तुमचे नशीब बदलण्याचे काम सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी अचानक एका विशिष्ट वेळी तुमची जाग येणे किंवा मनात काही भीती न ठेवता किंवा भीती न वाटता अत्यंत प्रसन्न वाटणे, हा देखील या बदलाचा एक भयंकर स्पष्ट महासंकेत आहे. मंडळी, हा संकेत दिसताच सावध आणि समजून जा की तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी, सिंह राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आणि त्यापूर्वी सकाळी उठून सूर्यदेवाला मनोभावे नमस्कार करून अर्घ्य द्यावे. कारण सूर्यदेव तुमच्या राशीचे स्वतः स्वामी असतात आणि ते तुम्हाला अफाट यश, कीर्ती देऊ शकतात. त्यानंतर आपल्या देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावून अत्यंत शांतचितेने आपल्या कुलदेवतेचा आणि स्वामी समर्थांचं मनापासून प्रार्थनाही करावी. हा छोटासा तोडगा किंवा हा छोटासा अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा या अमावस्येच्या काळोख्यात तुमच्या घरातील उरले सुरलेली किंवा जे काही घाण, नकर्मता, ऊर्जा आणि संपूर्ण वास्तुदोष मुळासकट नष्ट करून टाकेल. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरिबी व्यक्तीला साखर, तांदूळ किंवा काळे तीळ यांसारख्या वस्तूचे मनोभावे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष मिटून ग्रह प्रचंड बलवान होऊ शकतात, ज्याचा थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि ढासळलेल्या नात्यावर घडू येऊ शकतो. मंडळी, या उपायानंतर घरातील कटकटी, भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुखसमाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई भरून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून इथपर्यंत ऐकला असेल आणि तुमच्या अंतःकरणाची अशी साक्ष पटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच्या आता कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.
जो भक्त संपूर्ण श्रद्धेने स्वामींचं नाव घेईल त्याच्यावर स्वामी समर्थांची अत्यंत कृपेचा आणि आशीर्वादाचा वर्षाव नक्की होईल, यातील मात्र शंका नाही. जुन्या सर्व निराशा मागे सोडून या 15 जून पूर्वी होणाऱ्या दिव्य बदलाचा आनंदाने स्वागत करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत किंवा नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे 3 वेळा श्री स्वामी समर्थ देखील कमेंट करा. मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त दत्त.